RM रेनबो वडाला. टीम RM रेनबो वडाला तुमचे एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या लगेच. एक्स्ट्रा खेळाडू बघा, कोणी समर्थक असेल तोही चालेल. टी शर्ट तुम्हाला 11 दिलेत, 10 जण खेळतात, त्याला टी शर्ट द्या. किट नसेल तरी चालेल, टी शर्ट घालून त्यांनी व्यासपीठावरती बसणं अनिवार्य आहे. अगदी तुमच्याकडे समर्थक असेल, फक्त नावं माहीत असली पाहिजेत आणि तुम्ही या लगेच. त्याचबरोबरीने अधिरा सत्यविनायक कामोटे 12th मॅन. प्रणय मोरे बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण करणला पाहतो आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तुषार असेल. पहिलाच बॉल प्रणय मोरेचा. वाह, वेग प्रचंड आहे, खूप चांगला वेग आहे. वेगाने बॉल डिलिव्हर केलाय आणि पहिलाच डॉट बॉल येतोय. मजा येणार आहे याही मॅचला, शेवटपर्यंत जाईल ही मॅच, ती मात्र शंका नाही आहे. मग हक्काच्या स्पर्धेमध्ये, स्वतःच्या स्पर्धेमध्ये संघ खेळतोय आणि त्या स्पर्धेमध्ये तुमचं चांगलं कार्य होणं गरजेचं आहे. पण समोर देखील बलाढ्य संघ आहे RM रेनबो वडाला. ह्या संघाची ख्याती मोठी राहिली अंडरआर्म क्रिकेटमध्ये, दबदबा राहिला अनेक वर्षापासून. पण आतील नामवंत खेळाडूंना एकत्रित आणतात, एकत्रित आणल्यानंतर तो चांगला खेळ करतात. बघा, 20 मिनिटांची अवधी आहे, त्याचं पालन करणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि आता मात्र प्रेक्षकांचीही गर्दी होऊ लागली आहे मैदानात. संध्याकाळचं सत्र जसं जसं आपण पुढे जाणार आहोत, प्रेक्षकांचीही गर्दी पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, अप्रतिम बॉलिंग. पहिल्या 3 बॉलवरती फक्त एकच धाव दिली आहे प्रणय मोरेनी. पुढचा बॉल समोरच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. डीपेक्षा कव्हरवरती खेळाडू तैनात केलाय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. पहिल्या 4 बॉलवरती फक्त 2 धावा दिल्यात. चांगली बॉलिंग सुरू आहे. करण आणि तुषार यांना पूर्णपणे बांधून ठेवलंय. दोघांनी 2-2 बॉल खेळलेत. सिंगल दोघांच्याही बॅकमधून आली आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 2 टू गो. इथे देखील ड्राईव्ह केलं बॉलला. चांगली फिल्डिंग आणि फेकी करण्यात येते. डायरेक्ट हिट. सगळ्याचं लक्ष पंचांकडे लागून आहे आणि अंपायरने सांगितलंय लेट्स गो. आपण जाणार आहोत तिसऱ्या पंचांकडे. ऑनफिल्ड डिसिजन नॉट आउट आहे. नाही,
ऑनफिल्ड डिसिजन नॉट आउट आहे. नॉट आउट. नॉट आउट आहेत. हे पाहतो ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. अगदीच पुढे होते, भरपूर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे देखील फक्त ती सिंगल मिळणार आहे. पहिल्या षटकाचा तो वाजवी खेळ संपलाय. धावा दिल्यात प्रणय मोरेनी फक्त आणि फक्त 4. मग अगदी आपण आकाश गुरवलाही पाहिलं होतं विकेटच्या मागून अगोदर, जो पहिलं षटक नेहमी टाकत आलेल्या संघामध्ये त्याच्या हातात चेंडू होता. शेवटच्या क्षणाला ते डिसिजन बदललं आणि त्यानंतर प्रणयच्या हातात चेंडू सोपवला आणि प्रणयने देखील जो घेतलेला निर्णय होता तो चांगला होता आणि तो का चांगला होता याची पुष्टी करणारा काम केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात आणि विकेट एकही मिळाली नाहीये, पण तरी देखील इकॉनॉमिकल षटक फेकलंय. पहिला बॉल स्वीपचा फटका. अगदी बॉल थोड्यासा सेंटीमीटर्सनी आपण पाहिलात ना तर घोषांकी क्षेत्राच्या बाजूला बॉल निघाला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. मग ती जी लाईन आहे ती जास्त मॅटर करते. त्याच्या या दिशेला बॉल राहिला तर मात्र तो चौकार तुम्हाला मिळेल, पण इथे फक्त ती सिंगल मिळते. धावफलक पुढे 5 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता ऑन रिजन वरती. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. पायावरती बॉल आदळतोय. लेग बाय स्वरूपाची ती धाव मिळते आणि इथे देखील फक्त सिंगलच मिळणार आहे. RM रेम्बो वडाला हा संघाचाही दबदबा राहिला अनेक वर्षापासून, पण मात्र अधिरा सत्यविनायक कामोटे ह्या संघाला विसरून कसं चालणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये स्पर्धा कुठेही असू देत, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये एक छाप सोडण्याचं काम या टीमने केलेलं आहे. इथे देखील स्क्वेअर कट केला होता. वेग प्रचंड पाहायला मिळत आहे. बल्ली आल्यात मागे, विकेट उद्ध्वस्त केलेत. हे चातुर्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन. वड थ्रो. आणि मग त्याच बरोबरीने अगदी आमच्या बाजूला आदित्यही आला. त्यांनी म्हटलं की सर ही मॅच मला बघायची आहे, आणि अधिराही आली, तीही बघत होती मॅच. मग वडिलांना हवं असतं ना की मात्र जेव्हा आपल्या घरामध्ये मुलीचा जन्म होतो, मग ती मुलगी नाही तर ती लक्ष्मीच्या पावलांनी घरी येते आणि तिच्याच नावाने हा स्पोर्ट्स क्लबही पाहायला मिळतोय. तिच्याच नावाने संघाला पुरस्कृतही नेहमी करण्यात येत आहे. पण हे महत्वाचं आहे ना की त्यांना आपण ती शिस्तही शिकवतोय, त्याचबरोबरीने त्यांना आपण त्या क्रिकेटचा खेळही शिकवतोय. परतच ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. फॉलो थ्रू मध्ये धीरजची चांगली फिल्डिंग राहिली आहे. सिंगल इथे देखील फक्त मिळणार आहे.
आणि भाग्य लागतं. मग सतीश दादांसारखे वडील मिळणंही ते भाग्य लागतं की मात्र आपल्या वडिलांनाच क्रिकेटचं एवढं प्रेम आहे. समोर खेळलाय ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल इथे देखील मिळणार आहे. बॅक करावा लागेल. चांगलं बॅक केलंय. आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील ना आता थोडेसे प्रेक्षक वर्ग वाढलेत, कारण त्यांनाही माहित आहे आपल्या हक्काचा संघ, ज्या संघाने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या रिजनचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं नाव केलंय, तो इन ऍक्शन आहे. हलक्या हाताने बॉलला फक्त टॅप केलाय. सिंगल इथे देखील मिळेल. दोन षटकाचा तो वाजवी खेळ संपलाय. धावा लागल्या तर 9 धाव फलकावरती. अधीरा सत्यविनायक कामोटे या संघाची छाप आहे आणि त्या संघाची छाप आज तुम्हाला याही मैदानावरती, याही मॅच मध्ये पाहायला मिळते. पहिल्या 12 बॉलवरती फक्त आणि फक्त 9 धावा दिल्यात. हर्षित येतोय. पहिला बॉल गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल केलाय, पण मात्र खूप चांगली फिल्डिंग केली जात आहे. लॉंग ऑन वरती काय अप्रतिम फिल्डिंग केली आहे. मग बॉलही अप्रतिम अडवलाय. डीप मध्ये तुम्हाला करण पाहायला मिळतोय. स्मित हास्य त्याच्याही चेहऱ्यावरती. काय खेळला होता पठ्ठ्या. अगदी तुम्ही मग लोटे चषकाचा उल्लेख केला, त्या चषकामध्ये काय बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द सिरीजची त्याला ती पहिली बाईक मिळाली. तिथून तोही म्हटला होता ही पहिली आहे, पण इथून आता खऱ्या अर्थाने माझ्या कारकिर्दीला सुरुवात होते. चांगली फिल्डिंग झाली. इथे व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त बॉलला पंच केलं होतं. बॅटची हलकीशी कडा लागते. बॅकवर्ड पॉईंटवरती बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. धावा फक्त आणि फक्त आतापर्यंत तुम्हाला 11 पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग हर्षितनी केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती एक वाईट टाकलाय रनआउटचा, एक डॉट बॉल, त्यानंतर आणखी एक सिंगल. इथे देखील बॅकफुटला जाऊन थोडीशी जागा बनवून खेळल्या. थोडीशी मिसफिल्डिंग होते, पण बॉल बाहेर निघेल, पण तरी देखील फक्त सिंगलच मिळणार आहे. सिंगलच मिळेल. बॉल फिल्डरला अदळला, पडद्याच्या वरून गेला तरी पण सिंगलच आहे. पडद्याला लागला ना तरच चौकार असणार आहे. स्वीप केला होता. व्हाईट बॉल आहे. लेगस्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग केली जाते. तिकडनं थोडासा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न राहतो हर्षितचा. तो फटका थोडासा फसलाय. ड्राईव्ह करत होते. खूप चांगली बॉलिंग करतात. अरे रेम्बो वडाला या टीमला आतापर्यंत तो सूर गवसलेला नाहीये. त्यांना आतापर्यंत ते संयम मिळत नाहीये. अजूनही बॅटला बॉल व्यवस्थित अदळत नाहीयेत, पण मात्र त्यांनाही कमबॅक करावा लागेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा लागल्या. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता मात्र हा व्हाईट बॉल. हर्षितनी चूक केली आहे. पुन्हा एकदा तोच लेग स्पिन करण्याचा प्रयत्न आहे आणि सातत्याने आपण पाहतोय ना त्या ब्लाइंड स्पॉट वरती बॉलिंग केली जाते. लेग स्टंपच्या दिशेने बॉल, तिकडनं बॉल वळवत असताना आतमधल्या दिशेला आणत असण्याचा प्रयत्न करतात. इट्स अ व्हाईट बॉल. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 टू गो. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस. हलकसं गतीमध्ये परिवर्तन केलं तरी देखील बॅटची हलकीची कडा लागत असताना बॉल थर्ड मॅन रिजनला ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे देखील मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलकही पुढे जात आहे. 15 धावा लागल्यात. 17 बॉलचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आशिष आणि पारिक यांना चांगला खेळ करावा लागेल.
आशिष स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 4 बॉल 3 धावा त्यांच्याही बॅटमधून आल्यात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली फिल्डिंग. काव कॉर्नर सिंगलच मिळेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा लागल्यात फक्त आणि फक्त 16 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 विकेट्सही मिळाल्यात. 16 धावा लागल्यात धावफलकावरती. आलाय येस आकाश गुरव बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल त्याच्या विपक्षात हल्ला केला जाणार आहे. इथे डायरेक्ट लागणं गरजेचं होतं. धीरज आहे डीप मध्ये चांगली फिल्डिंग करतोय पण तोपर्यंत चतुरीनी अगदी या 2 धावाही 1 धावाही कंप्लीट करण्यात येते. ती देखील वेगाने कंप्लीट करण्यात येते. पुन्हा एकदा स्वीप केलाय. इथे देखील फक्त ती सिंगलच मिळेल. आता मात्र चौकाराचा शोध घ्यावा लागेल. चौकार कसे मिळत आहेत, कुठून मिळत आहेत त्यावरती लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे. लीफ केलाय बॉलला आणि वाईट बॉल येतोय. आकाशही थोड्याफार चुका करताना पाहायला मिळतोय आपल्याला. 19 धावा लागल्या धावफलकावरती आणि 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मग त्या 10 बॉलवरती उर्वरित किमान 15 धावा करणं त्या देखील गरजेच्या आहेत. 30-35 करावे लागतील. फाईट करायची आहे तर मात्र त्या 30-35 धावा करणं गरजेचं आहे. कारण बॅटिंग लाईनअप ही खूप चांगली पाहायला मिळते. करण असेल, स्वतः आकाशही असेल. इथे खूप चांगला बॉल खेचून काढलाय. जणू काही लवचिंबक हातामध्ये होतं. बॅटरला पुढे खेचलंय. बॅटरला पुढे. विकेटच्या मागे चांगलं काम. आणखी एक विकेटचं पतन. 1 मोर डाऊन. आशिषला परतावं लागेल. 3ऱ्या विकेटचं पतन. बॅटर आउट असेल. खूप चांगला बॉल. अखूट टप्प्याचा बॉल होता. अगदी 3 ते 4 मीटरची ती लाईन त्याची आपण चर्चा करतो त्यावरती बॉल आदळला आणि सध्या तरी ती पिनड्रॉप सायलेन्स, ती शांतता, ती स्तब्धता पाहायला मिळते. कारण फाईट होत नाहीये. RM रेनबो वडाला या टीमकडून ती फाईट आपल्याला अपेक्षित आहे. ती फाईट आत्तापर्यंत होत नाहीये. पण मॅच संपली आहे का तर मॅच अजिबात संपलेली नाहीये. एखादी खेळाडूला येऊन तो दर्जा वाढवावा लागणार आहे. त्याला चांगला खेळ करावा लागेल. एखाद दुसरी बाउंड्री आली, मॅच टायमिंगला सुरुवात करावी लागेल. वेळ साधावी लागेल. एखाद दुसरा चौकार मारणं गरजेचं आहे आणि तो लगावला ना तर मात्र तो कमबॅक होऊ शकतोय. प्रज्ञेश शिंदे येत आहेत. पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न केला होता. आकाशलाही माहिती आहे की आल्यानंतर स्वीपचा फटका ट्राय केला जाईल आणि त्यामुळे त्याने देखील ती लाईन थोडीशी खेचून ठेवली आहे. चांगला बॉल टाकला. 1 टू गो. शेवटचा बॉल. काय बॉलिंग केली आहे आकाशनी. स्वीप खेळले जरूर पण बॉल हवेमध्ये बराच वेळ आणि खूप चांगली कॅच. 1 मोर डाऊन. अजून एक विकेट. प्रज्ञेशला देखील आल्या पावली परतावा लागेल. सिल्वर डक वरती बाद होतोय. 2 बॉल खेळलाय. धाव एकही त्यांनी केलेली नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि काय बॉलिंग केली आकाशनी. अप्रतिम गोलंदाजी. ज्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय तर 5 आणि विकेटही त्यांनी 3 मिळवल्यात. गुड बॉलिंग. असंच नाव होत नाही ना तुमचं. मग त्या नाव होण्यासाठी, ते नाव करण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. प्रचंड मेहनत केली आहे आणि आज मात्र ते नाव अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये त्या शिखरावरती आहे. त्याच्या मागे प्रचंड मेहनतही आहे.
मग अनेकांना वाटतं ना हे नाव झालंय, ते नाव झाल्यानंतर तुम्हाला तो बहुमान मिळतोय, तो सन्मान मिळतोय, पण त्या अगोदर केलेला संघर्ष तो लक्षात राहत नाही कुणाचा. तो संघर्षही तेवढाच महत्वाचा आहे. तेही तेवढंच महत्वाचं आहे की सुरुवात त्या शून्यापासूनच झाली, मग त्यातनं ते विश्व निर्माण करण्यात आलंय. धीरज बॉलिंग ट्रॅकवरती खूप कमी कालावधीमध्ये ह्याही गोलंदाजांनी आपल्या बॉलिंगच्या बळावरती या संघाला मोठमोठे पारितोषिक मिळवलेत. सिंगल आली आहे, 20 या आकड्यावरती धावफलक जात आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि इथे देखील आपण पाहिलं तर नॉट आउट आहे. आणखी एक डॉट बॉल टाकलाय धीरजनी. स्पेल मधलं हे दुसरं षटक आहे. परत एक वेळेस ड्राईव्ह केलंय, ऑन ड्राईव्ह केलंय बॉलला. पायावरती बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट म्हटलं जातं. मनगडाच्या साहाय्याने हा बॉल खेळलाय आणि 3 बॉलचा खेळ झालाय. 21 धावा लागल्या धावफलकावरती आर एम रेम्बो वडाला या संघाच्या. पुन्हा एकदा समोर स्ट्रेट ड्राईव्ह. या चौकाराची नितांत आवश्यकता होती. तो चौकार येतोय, शेवटच्या क्षणाला तो चौकार येतोय. 25 धावा लागल्या धावफलकावरती. चौकार आलाय. येत आहेत धावा, येत आहेत धावा करायला आता सुरुवात करावी लागेल. मी म्हटलं होतं ना 30-35 फायटिंग टोटल नक्कीच असू शकतंय. पारिकच्या बॅटमधून आलाय, पारदर्शक आलाय. पुन्हा एकदा पुढे सरसवलंय ते. यावेळेस आकाशांच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर राहिला बॉल. जोपर्यंत कलेक्ट करतील बॅटर आले आतमध्ये. धीरजनी चांगला कमबॅक केलाय. 25 धावा लागल्या धावफलकावरती. आता हा शेवटचा बॉल आहे इनिंग मधला, पहिल्या सत्रातला हा शेवटचा बॉल. परत एक वेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र विकेट मिळणार आहे. पारिकला स्पर्धावा लागेल. त्या शेवटच्या बॉलवरती विकेट मिळतीये. पारिक आउट. 25 धावा केल्या धावफलकावरती आणि येस आउट आहे, आउट आहे, आउट आहे. बॉलनी त्या बेल्स उडवल्या होत्या अगोदरच. 26 धावेचं लक्ष आहे. 26 टू विन.
चला थोडंसं स्पीडअपही करा प्लीज. यानंतर आणखी 3 ते 4 मॅचेस आहेत. एक प्रेक्षणीय लढतही आहे आणि त्याचबरोबर मग सेमीफायनल फायनलच्या मॅचेस. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल आकाशा वाटमधून आपण पाहिलं तर व्यवस्थित टाइम झाला नाहीये. 26 धावेची आवश्यकता आहे. पण असंही म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळामध्ये 2 सत्र आहेत. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तशा क्रिकेटच्या खेळामध्ये 2 सत्रही आहेत. मग मात्र 26 धावेचं लक्ष त्याचा पाठलाग केला जाईल. करण पाटील फ्लिक केलाय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. धावा बनल्यात कमी. RM रेम्बो वडाळा या संघाला माहिती आहे धावा कमी बनल्यात. मात्र आता फिल्डिंग मध्ये एफर्ट्स द्यावे लागतील. बॉलर्सला इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागणार आहे. पण आकाशच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. डॉट बॉल आलाय. वेगाने मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र ह्या दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर असतात. बॉल वेगाने मारला तो गॅप मध्ये गेला तर चौकार मिळेल. पण वेगाने मारला गॅप मध्ये नाही गेला तर मात्र तो डॉटही येऊ शकतोय. डॉट बॉल टाकलाय. कमबॅक होईल का तर येस कमबॅक करण्याची नामी संधी आहे तुमच्याकडे. क्रिकेटचा खेळ नेहमी तुम्हाला ती दुसरी संधी मिळवून देतो. पण त्या संधीचं सोनं करणं ते जास्ती गरजेचं आहे. समित आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला स्ट्रोक अप्रतिम. वाह बंदुकीची गोळी निघाली या बॅटमधून. बल्लीच्या बॅटमधून खलबली मचवली या मैदानावरती. आलाय चौकार. बल्ली का बल्ला सुभान अल्लाह. काय बॅटिंग करतोय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न केला पण स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे. फिरलाय अगदी घडाईच्या काट्यासारखा थोडासा जागेवरती गरकन फिरलाय. गिरकी खाल्ली आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती फक्त 6 लागल्या. त्यात एक चौकारही आहे. म्हणजे स्मिथचंही कौतुक करावं लागणार आहे. पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चांगली फिल्डिंग करतायत. शेवटच्या क्षणाला बॉडीला थोडासा बेंड केलाय. बॉल अडवलाय. यानंतरची मॅच सत्यविनायक कामोठे आणि दोन्ही टीम्स मधला विजेता संघ असेल. म्हणजेच सतीश दादाही पाहतायत आता मात्र यानंतरची मॅच कुणाची होईल. एक टीम मिळाली आहे सत्यविनायक कामोठे आणि दुसरी टीम कुठली मिळते. सध्या तरी अधीरा सत्यविनायक कामोठे संघाला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 19 धावेची आवश्यकता आहे. तो संघ त्या संघाचा वर्चस्व पाहायला मिळतंय. पण RM रेनबो वडाळा या संघाची छाप राहिली अनेक वर्षापासून. तेही चांगला खेळ करतील यात ती मात्र शंका नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पुल करायचा होता. चांगली बॉलिंग. डॉट बॉल टाकलाय. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवणं खूप गरजेचं आहे. जर मॅच मध्ये थोडासा रोमांच आणायचा असेल, मॅच मध्ये थोडीशी फाईट करायची असेल तर मात्र चांगली बॉलिंग करावीच लागेल.
फाईट करावी लागेल ना क्रिकेटच्या खेळामध्ये. फाईट केल्याशिवाय काही मिळत नाहीये, संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाहीये, तो करून दाखवावा लागेल. तुषार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, चांगला बॉल त्यांनाही फेकावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग बाहेरचा बॉल आहे आणि इट्स अ व्हाईट बॉल असेल. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक, चौकार आलाय, आणखी एक वेळेस आलाय. 12 धावा लागल्या धावफलकावरती, जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा समोर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, वा लाजवाब फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग केली जात आहे. वीरा आहेत, अप्रतिम फिल्डिंग केली आहे, काय एफर्ट्स दाखवलेत वीरानी. खूप कमी असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात ना, जी मॅच जवळपास आपण हरतोय जिंकतोय त्या दिशेला न बघता आपण कसं चांगलं काही करू शकतोय, प्रत्येक बॉलवरती आपण आपले 100% कसे देऊ शकतोय. पुन्हा एकदा चांगलं, खूप चांगली फिल्डिंग. एका खेळाडूने थोडेसे डायव्हिंग एफर्ट्स मारले, त्याला मागून बॅक करण्यात आलंय आणि एकमेकांना बॅक करणं म्हणजेच तर क्रिकेटचा खेळ आहे. एकमेकांची थोडीशी पाठ राखणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, समोर चांगली फिल्डिंग केली जात आहे. आकाश गुरवलाही माहिती आहे आता इथून मात्र रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण पाटील, आकाश गुरव, अंडरआर्मचं क्रिकेट, अधिराज चषक, आणखी काय हवंय. 1 लाखाचं पारितोषिक प्रथम आहे, 50,000चं पारितोषिक द्वितीय आहे. लेग बाईच्या स्वरूपाची ही सिंगलची धाव मिळते. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 11 धावा हव्यात. 18 बॉल 11. पहिल्या 12 बॉलवरती 2 ओव्हरचा खेळ झाला. पहिल्या त्या 2 ओव्हरच्या खेळामध्ये 15 धावा आल्यात, त्याही नाबाद आल्यात, विकेट एकही गेलेली नाहीये. मग तो स्कोर बोर्ड आहे ना, तो स्कोर बोर्ड बरंच काही सांगून जातो. 5 ओव्हरमध्ये फक्त 25 केल्या, त्यामुळे संपूर्ण टीमला माहिती आहे, आकाशलाही माहित होतं, करणलाही माहिती आहे, प्रेशर घेण्याची आवश्यकताच नाहीये. एखाद दुसरा चौकार आला, मॅच सहज जिंकू शकतो. 18 बॉल 11 हवेत. व्हॉट अ ड्राईव्ह, काय स्ट्रोक खेळलाय, वा आकाश. अशी चर्चा होत नाही या खेळाडूची, अशी चर्चा होत नाही. वल्ली का बल्ला पहा कसा आहे, पण त्यासोबतच त्याचे ते स्ट्रोक्सही अप्रतिम आहेत. 7 धावेची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी, फक्त 7 धावेची आवश्यकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम. नो बॉल आहे. यावेळेस ऑन रिजन वरती गॅप मध्ये बॉल आहे, सिंगलच मिळेल. परदा बाउंड्रीचा क्रिकेटही पाहायला गेलाय. शांतता आहे, संयमता आहे, मग अगदी पिन ड्रॉप सायलेन्स सध्या तरी आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या बाहेरही प्रेक्षक वर्गही आहेत, जे आले तेही पाहत आहेत. थोडंसं सायलेंट आहे, कारण सामनाही थोडासा एकतर्फी सुरू आहे. फक्त 5 धावेची आवश्यकता आहे 16 बॉलमध्ये. इथे विकेट मिळते, शौर्याला विकेट मिळते. वाह, गुड बॉल, चांगली बॉलिंग केली आहे. पण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आकाशने काय बॅटिंग केली आहे.
या 16 धाब्यांमध्ये त्याच्याकडून जे 2-3 चौकार आपण पाहिले ते देखील अविस्मरणीय होते. अखिल आला नवीन बॅटर. हाय बॉल अगदी पायावरती अडवतो. चांगली फिल्डिंग केली जाते. RM रेम्बो वडाला संघ मॅच सोडत नाहीयेत. पहा शेवटपर्यंत लढाईच आहे त्यांना देखील. 14 मध्ये अजूनही 5 हवेत. शौर्यने देखील जशी ती विकेट मिळवली त्याला देखील नक्कीच हे समजलं की आता इथून मॅच थोडीफार क्लोज आणणं गरजेचं आहे ना. मग जेव्हा तुमचे पुरस्कर्ते आहेत, तुमचं संपूर्ण शहर आहे, तुमच्या घरातली सगळे व्यक्ती आहेत, जेव्हा ते मॅच पाहतात ना तेव्हा मात्र त्यांना हेच हवं आहे. हरणं जिंकणं ते हातात नाही आहे. नक्कीच ते तुम्हाला मिळावं लागतं. पण तुमचा संघर्ष, तुमचे प्रयत्न हे तुमच्या हातात आहेत. ते चांगले ठेवणं ते गरजेचं आहे. पुढचा बॉल आणि इथे अगदी खेळायचा होता. ऑफ साईडला बॅटची हलकीची कडा लागते. करण आणि करणही धावलाय. जीव मुठ्ठीत घेऊन धावलाय पठ्ठ्या. सिंगल मिळते. 3 धावेची फक्त आवश्यकता असेल. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 करायच्यात. काय बोललास? चौका या बॉलवर 100. करण आलेत. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षण चांगलं पण चौकार आलाय आणि त्याचबरोबर मॅचही झाली आहे फिनिश आणि सामना जिंकलाय अधीर असत्यविनायक कांबळे या संघाने. येस RM रेनबो वडा टीम तुम्हाला विनंती असेल की तुम्ही सध्या तरी मैदानाच्या आतमध्येच 2 मिनिटांसाठी थांबा. तुमचं काही फोटो सेशन्स राहिलेत ते आपण करणार आहोत.